हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो. सो नुकतेच आपण बघतोय की लेबर कोड जे आहेत त्याच्या इम्प्लिमेंटेशन बद्दलची बातमी तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली असेल किंवा गव्हर्नमेंटनी जे 2019 आणि 2020 मध्ये जे 4 लेबर कोड्स इंट्रोड्यूस केले होते त्याला ऍक्च्युअल मध्ये आता इम्प्लिमेंट केलं जातंय, राईट. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या या सेशनमध्ये थोडक्यात समजून घ्यायच्यात, स्पेशली फॉर दी रिसेंट वॅकन्सीज दॅट आर बीइंग अनाउन्स्ड बाय दी गव्हर्नमेंट, राईट. मग महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर ITI प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल या पदासाठीच्या नुकत्याच ग्रुप बी वाल्या वॅकन्सीज अनाउन्स झालेल्या आहेत. त्यासोबतच डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ या पदासाठीच्या देखील वॅकन्सीज काही काळाआधी अनाउन्स झालेल्या आहेत. मग या दोन पर्टिक्युलर एक्झाम्समध्ये स्पेशली आपण जर ITI प्रिन्सिपल जर बोललो तर यामध्ये आपण बघतो की ह्या लेबर कोड्स मधले काही रेफरन्सेस आपल्याला सिलेबस मध्ये बघायला मिळतात. सो त्या अनुषंगाने आजच्या या सेशनमध्ये थोडक्यात समजून घेऊ की नेमकं हे 4 लेबर कोड्स काय आहेत आणि त्याच्यामध्ये नेमके कोणते कोणते असे कायदे आहेत की जे त्यामध्ये मिक्स केले गेलेले आहेत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस. लेबर कोड्स बद्दलची आपली ही चर्चा आहे आणि बिफोर स्टार्टिंग दिस आपली ही बॅच आहे MPSC नी अनाउन्स केलेल्या त्या वॅकन्सीसाठी ITI प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल या पदासाठी ग्रुप बी च्या वॅकन्सीज आहेत. टोटल 132 पदं आहेत आणि याची बॅच आपण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी सुरू केलेली आहे. ठीक आहे. सो त्या बॅच मध्ये अगेन लाईव्ह बॅच आहे. जे लाईव्ह लेक्चर्स होतात ते नंतर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघता देखील येणार आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या बॅच मध्ये जे लेक्चर्स आहेत ते कितीही वेळेस बघता येतील. एक्सपर्ट फॅकल्टीज तुम्हाला त्या बॅच मध्ये शिकवतात. ऑलरेडी ग्रुप ए ची जी बॅच होती, जे ITI प्रिन्सिपल साठी आलेली जी अजून एक जी वॅकन्सी होती ग्रुप ए वाली, त्याची पूर्ण बॅच आपण इथे कंप्लीट केलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच अकॅडमी आहे ज्यांनी ती बॅच पूर्ण कंप्लीट केलेली आहे. त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे आणि त्या पद्धतीने आपण हे सगळे जे सेशन्स आहेत ते कंडक्ट करतोय. ठीक आहे. सो अगेन व्हेरी हेल्पफुल बॅच फॉर ऑल दोज स्टुडंट्स ज्यांनी या पदासाठी अप्लाय केलेला आहे. सो नक्की हे चेक करा. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ॲपवरती ही बॅच बघायला मिळते. इथे नंबर पण दिलेला आहे, खाली नंबर स्क्रोल पण होत आहेत, तिथून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. त्यासोबतच MPSC नी डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ या पदासाठी देखील वॅकन्सीज अनाउन्स केलेल्या आहेत. त्याचा देखील रेकॉर्डेड कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती तुम्ही त्याला चेक करू शकता. ठीक आहे. आता आपण येऊ आपल्या या मुद्द्याकडे किंवा 4 लेबर कोड्स, राईट. सगळीकडे ही बातमी आपण ऐकतोय. बऱ्याचशा लोकांचे, इव्हन आपल्या बॅच मधून पण लोकांचे मेसेजेस आले किंवा या लेबर कोड्सला आपल्या सिलेबस मध्ये कशा पद्धतीने आपल्याला तिथे यूज करता येऊ शकेल किंवा यूज करता येईल पण की नाही करता येणार. सो थोडक्यात या सेशन मध्ये आपण एक समजून घेऊ की नेमकं विषय काय आहे. तर 4 लेबर कोड्स कोणते आहेत बघा. 4 लेबर कोड्स आहेत. पहिला कोड आहे द कोड ऑन वेजेस 2019, कोड ऑन वेजेस. ठीक आहे, 2019. त्यानंतर इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड आहे 2020 मधला. त्यानंतर तिसरा येतो कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि चौथा आहे ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020. आता इथे सगळीकडे ना कोड हे नाव येते. मग कोड म्हणजे नेमकं काय, तर कोड या शब्दाचा अर्थ इथे असा होतोय किंवा एक अशा प्रकारचं एक डॉक्युमेंट बनवलं गेलेलं आहे ज्यामध्ये वेगवेगळे कायदे जे आहेत ते मर्ज केले गेलेले आहेत, राईट. वेगवेगळे कायदे जे आहेत ते एका ठिकाणी आणले गेलेले आहेत आणि त्या पद्धतीने मग कोड तयार केले गेले. म्हणजे आधी काय होतं किंवा 100 कायदे आहेत वेगवेगळे आणि मग प्रत्येक कायद्यामध्ये काही ना काहीतरी वेगवेगळे प्रोव्हिजन आलेले आहेत. मग ते इम्प्लिमेंट करताना बऱ्याचशा तिथे काय होत आहेत तर मिसमॅचेस होत आहेत किंवा बरेचसे लूप होल्स निघत आहेत. मग त्यासाठी इथे आपण काय बघतोय किंवा त्यांनी काही जे असे सिमिलर टाईपचे जे कायदे आहेत त्याला एकत्र करून टाकलं आणि त्याला कोड म्हणलं. मग असे टोटल या 4 कोड मध्ये मिळून जर आपण बघितलं तर 29 कायदे जे आहेत, किती टोटल 29 कायदे आहेत ज्यांना मिक्स करून हे 4 कोड तयार केले गेले. 29 4 झालेले थोडक्यात, राईट. आता इथे 2019, 2020 असे वर्ष आपल्याला दिसतात. आता तर 2025 चालू आहे. मग आता काय झालेलं आहे तर आता ह्याला बेसिकली काय करतायत ते तर लागू करतायत, राईट. सो इथे जर बघितलं आपण तर PIB नी पण हे दिलेलं होतं, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने, की 29 एक्झिस्टिंग जे लेबर लॉज आहेत त्याला ते मर्ज करतायत आणि त्यामध्ये 4 लेबर कोड्स तयार होत आहेत जे आपण इथे आता बघत होतो, राईट. आता हे काही डेट्स पण आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा ऍक्च्युअल मध्ये हे सांगितलं गेलं होतं की आम्ही असं काही करतोय
म्हणजे काय, गव्हर्नमेंटने याला नोटिफाय जेव्हा केलेलं होतं तर कोड ऑन वेजेस 2019 जो आहे तो नोटिफाय झाला होता 8 ऑगस्ट 2019 ला. ही डेट महत्वाची राहणार आहे. 8 ऑगस्ट 2019 ला कोड ऑन वेजेस जो आहे तो सगळ्यात पहिले आलेला होता, राईट. त्यानंतर उरलेले जे 3 कोड आहेत ते किती तारखेला आलेले होते तर 29 सप्टेंबर 2020 ला आलेले होते, राईट. म्हणजे एक पहिले आला होता 8 ऑगस्ट 2019 ला आणि उरलेले जे 3 आहेत ते 29 सप्टेंबर 2020 ला आले होते. आता या सेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, मेनली हे बघायचं आहे की या प्रत्येक कोड मध्ये नेमके कोणते कोणते कायदे आलेले आहेत, मग त्याचे इंडिव्हिज्युअल फीचर्स, हायलाइट्स या सगळ्या गोष्टी पुढे आल्याच. बट आज आपण काय करणार आहोत, फक्त हे पहिले सेपरेट जे कोड आहेत त्या कोड मध्ये नेमके कोणते कायदे आलेले आहेत त्यानुसार आपल्याला हे कळू शकेल की आपल्या सिलेबस मध्ये कोणता कोड जो आहे तो कशा पद्धतीने आपल्याला रिलेव्हंट राहणार आहे, राईट. सो कोड 1 आहे कोड ऑफ वेजेस 2019. सगळ्यात पहिला जो कोड आहे कोड ऑफ वेजेस 2019. आता यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, हा जो कोड आहे 2019 मधला, यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कायद्यामध्ये बरेचशा असं राहते किंवा काही वेज रिलेटेड जे जे कायदे आपल्याकडे आहेत त्या कायद्यांमध्ये काही सिमिलर प्रोव्हिजन, म्हणजे एका कायद्यामध्ये पण तेच सांगितलेलं आणि दुसऱ्यामध्ये पण तशासारखीच काहीतरी गोष्ट आहे. मग इथे काय करता येते की अशा प्रकारच्या जर सेम गोष्टी कुठे आलेल्या असेल तर त्याला ते एका ठिकाणी एकदाच ते मेन्शन करतील या कोडमध्ये. याला काय म्हणतात ना, रॅशनलाइज करणं म्हणतात. म्हणजे डुप्लिकेशन नाही झालं पाहिजे, डबल सारख्या गोष्टी यायल्या किंवा काही गोष्टी अशा आहेत की ज्या सध्याच्या काळासाठी रिलेव्हंट नाही आहेत किंवा काही गोष्टी अशा आहेत की यामध्ये नवीन काहीतरी सध्याच्या हिशोबाने आणणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी या कोडमध्ये केल्या जातात. सो इट ट्राय टू सिम्प्लिफाय और इट ट्राय टू कन्सॉलिडेट अँड रॅशनलाइज द प्रोव्हिजन्स ऑफ 4 एक्झिस्टिंग लॉज. हा महत्वाचा मुद्दा आहे. किंवा कोड ऑफ वेजेस जे आहे 2019 मधलं, यामध्ये 4 जे एक्झिस्टिंग लॉज आहेत त्या कायद्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते एकत्र आणले गेलेले आहेत. मग पहिला कायदा कोणता आहे त्यामधला, पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1936 मधला कायदा आहे पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट, तो या कोड मध्ये आलेला आहे. दुसरा कायदा आहे मिनिमम वेजेस ऍक्ट 1948. तिसरा कायदा येतो द पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 1965. आणि चौथा कायदा येतो द इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट 1976. ओके. आता आपल्या ITI प्रिन्सिपलच्या सिलेबस मध्ये जर आपण बघितलं किंवा इवन डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ त्या सिलेबस मध्ये बघितलं तर आपल्याला काय दिसते की सिलेबस मध्ये ITI प्रिन्सिपलचा जो सिलेबस आहे, ITI प्रिन्सिपल ग्रुप बी ग्रुप ए दोन्ही मध्ये, तर आपल्याला तिथे फॅक्टरी ऍक्ट एक दिलेला आहे, फॅक्टरी ऍक्ट, आणि दुसरा जो आहे तो वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट दिलेला आहे, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट, राईट, किंवा त्याला एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट देखील म्हणतात. आता सिलेबस मध्ये हे 2 दिलेले आहेत. तिकडे जर बघितलं आपण इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थचा जो सिलेबस आहे त्यामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये अजून ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ कोड आहे, त्यानंतर पब्लिक लायबिलिटी कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे, असे वेगवेगळे ऍक्ट अजून दिलेले आहेत. बट इथे जर बघितलं ITI प्रिन्सिपल वरती जर आपण सध्या फोकस केला तर हे 2 कायदे आपल्याला सिलेबस मध्ये आहेत. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दॅट अप्रेंटिसशिप ऍक्ट वगैरे तो समजा या झोनच्या बाहेरचाच आहे. ठीक आहे. बट या डिस्कशनला रिलेव्हंट जर म्हणलं आपण तर हे 2 आहेत, फॅक्टरी ऍक्ट आणि वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट. आता कोड ऑफ वेजेस 2019 मध्ये यापैकी कोणताही कायदा मर्ज झालेला नाही, त्यामुळे हा जो कोड आहे हा तेवढा जास्त आपल्याला रिलेव्हंट राहणार नाही फॉर दिस सिलेबस. ओके. आता यामध्ये मग मेजर हायलाइट्स वगैरे पुढे आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये बघत राहू की काय काय त्याच्यामध्ये आलेलं आहे. युनिव्हर्सल मिनिमम वेजेस आहेत किंवा फ्लोअर वेजची कॉन्सेप्ट आलेली आहे की कोणतेही राज्य या एक लेवल सेट केलेली, याच्या खाली वेजेस देणार नाही कोणाला, राईट. म्हणजे सगळ्यांना एक चांगली लाईफ मिळण्यासाठी जेवढे वेजेस लागतील तेवढे वेजेस तिथे दिले जातील. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. किंवा वेज कसं फिक्स केलं जाईल त्याचा क्रायटेरिया सांगितलेला आहे. त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की जेंडर बेस्ड व्हेरिएशन जर होत आहेत त्याला जेंडर डिस्पॅरिटी आपण म्हणतो, की लाईक महिलांना जो आहे तो पगार समजा कमी जर मिळतोय कम्पेअर्ड टू दी मेल मेंबर्स, किंवा यामध्ये आपण ट्रान्सजेंडर इन्क्लूड करू कारण ते स्पेसिफिक जेंडर म्हणतात फक्त. यामध्ये जर आपण बघितलं तर होतं काय, किंवा सेम पोझिशनसाठी वेगवेगळा पगार देणं, सो ते नाही झालं पाहिजे. तर ते जेंडर इक्वालिटी इन एम्प्लॉयमेंट त्याबद्दल ते बोलतात. युनिव्हर्सल कव्हरेज फॉर वेज पेमेंट, अशा बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. बट तो एक भाग आपल्याला इथे दिसतो, ओव्हर टाइम कॉम्पेन्सेशन, त्यानंतर
पगार देण्याची जबाबदारी कोणाची राहणार, पगार नाही दिला गेला तर मग कोणाला रिस्पॉन्सिबल धरलं जाणार, त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पण हा पहिला कोड होता, त्यामध्ये कोणते कोणते कायदे आहेत ते आपण बघितलं. आता दुसरा कोड जो आहे द इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020, इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड. आता या कोडमध्ये पुन्हा काय केलं, याला IR कोड देखील म्हणतात ते. तर यामध्ये त्यांनी कोणते कोणते कायदे जे आहेत ते मर्ज केलेले आहेत. मग इथे आपण बघतो की ट्रेड युनियन ऍक्ट आहे 1926 मधला, एक तर तो यामध्ये मर्ज झालेला आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ऍक्ट 1946 हा एक कायदा आहे जो यामध्ये मर्ज झालेला आहे. आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 हा तिसरा कायदा आहे जो या कोडमध्ये मर्ज झालेला आहे. ठीक आहे, ट्रेड युनियन ऍक्ट, त्यानंतर इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ऍक्ट 1946 आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947. अगेन हे तीन जे कायदे आहेत यापैकी कोणताही कायदा आपल्याला या सिलेबस मध्ये बघायला मिळत नाहीये. त्यामुळे अगेन जस्ट एक अवेअरनेस म्हणून आपल्याला माहिती असलं पाहिजे, बट सिलेबसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा देखील तेवढा आपल्याला तिथे रिलिव्हंट राहणार नाहीये. अगेन त्याचे पण प्रोव्हिजन्स आपल्याला दिसतात. ऑल दिस इज टेकन फ्रॉम दी PIB पेज, ऑफिशियल जे गव्हर्नमेंटचा जो पूर्ण डेटा आलेला आहे त्यावरून हे घेतलेलं आहे. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट असली पाहिजे, रिस्किलिंग फंड एक तयार केला पाहिजे म्हणतात. इव्हन आपल्याला ITI प्रिन्सिपलच्या सिलेबसमध्ये स्किलिंग, अपस्किलिंग, रिस्किलिंग अशा प्रकारचे शब्द दिलेले आहेत. मग रिस्किलिंग फंड तयार करा असं ते तिथे सांगतात की असा एक वेगळा फंड असला पाहिजे जिथे एम्प्लॉईजच्या स्किल्स ज्या आहेत त्या अजून शार्प करण्यासाठी, ऑलरेडी स्किल आहेत त्याला अजून शार्प करण्यासाठी रिस्किलिंग फंड असला पाहिजे. त्यानंतर ट्रेड युनियनला रेकॉग्निशन जे आहे त्याबद्दल ते बोलतायत. वर्करची डेफिनेशन जी आहे ते एक्सपांड केलेली आहे त्यांनी. इथे बेसिकली ते म्हणतात की सेल्स प्रमोशन स्टाफ, जर्नलिस्ट आणि सुपरवायझरी एम्प्लॉई जे आहेत ज्यांना 18,000 पर मंथ एवढा या अमाऊंट पर्यंतचा पगार आहे त्यांना वर्करच्या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड केलं जातं. त्यासोबतच इंडस्ट्रीची डेफिनेशन पण यामध्ये बदललेली आहे. मग यामध्ये ते म्हणतात की सगळेच कुठेही एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मध्ये जे इंटरॅक्शन होत आहे, जे ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये कन्सिडर केल्या जातील. राईट, सो तसा तो भाग पूर्ण त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. महिलांचा सहभाग, प्रत्येक कोडमध्ये महिलांच्या सहभागाबद्दल बोललं गेलेलं आहे. वर्क फ्रॉम होमचं पण ते सांगतात. वर्क फ्रॉम होम प्रोव्हिजन इट परमिटेड इन सर्व्हिस सेक्टर बाय म्युच्युअल कंसेंट. आता ऑब्विसली हे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तर होणार नाही, मी घरी बसून प्रोडक्ट बनवतो मशीनवरती असं तर होणार नाही. मशीन कंपनीमध्ये आणि तुम्ही घरी कसं बनवणार प्रोडक्ट, राईट. सो हे जर वर्क फ्रॉम होमची कॉन्सेप्ट आहे तर ती सर्व्हिस सेक्टरसाठी लागू होते. राईट, इंडस्ट्रियल ट्रिब्युनल बनवा, डिजिटायझेशन करा, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये ते सांगतात. ठीक आहे, हा झाला दुसरा कोड. तिसरा कोड येतो द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020, कोड ऑन सोशल सिक्युरिटी. आता हा जो कोड आहे कोड ऑन सोशल सिक्युरिटी यामध्ये आपल्याला टोटल 9 कायदे मर्ज झालेले दिसतात. टोटल 9 जे एक्झिस्टिंग कायदे आहेत ते यामध्ये मर्ज होतात. आता यामध्ये आपण बघितलं तर एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट जो आहे 1923 मधला हा इथे मर्ज होतोय. आणि हा जो कायदा आहे एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट, आपल्याला सिलेबस मध्ये वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट जे नाव दिलेलं आहे ऍक्च्युअली हा तोच कायदा आहे. ठीक आहे, सो दिस इज पार्ट ऑफ युअर सिलेबस, एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923. ठीक आहे, त्यामुळे या पर्टिक्युलर कोडकडे विशेष लक्ष देणं गरजेचं राहणार. आता अजून काय काय, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट आहे 1948चा, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड अँड मिसेलेनस प्रोव्हिजन ऍक्ट आहे 1952 मधला, तो यामध्ये आलेला आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज ऍक्ट 1959. त्यानंतर दी मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961, अगेन इम्पॉर्टंट ऍक्ट. त्यानंतर पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट आहे जो 1972 मधला होता. इवन सिने वर्कर्स वेलफेअर फंड ऍक्ट 1981, जे पूर्ण लाईक सिनेमा इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे वर्कर आहेत त्यांच्यासाठी वेलफेअर फंड वाला एक ऍक्ट आहे, तो पण यामध्ये आलेला आहे. बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर सेस ऍक्ट 1996 हा पण यामध्ये आलेला आहे. आणि अनऑर्गनाइज्ड वर्कर सोशल सिक्युरिटी ऍक्ट 2008 हा देखील यामध्ये आलेला आहे. असे टोटल 9 कायदे आहेत. मग आता एक प्रश्न असा येऊ शकतो तुम्हाला की सर हा एम्प्लॉयमेंट कॉम्पेन्सेशन ऍक्ट, एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट जो आहे तो आपल्याला सिलेबसमध्ये, मग याचा अर्थ जर हा कोड असा तयार झालेला आहे तर या कायद्यासोबत हे सगळं वाचायचं आहे का, तर नाही.
ठीक आहे. अगेन वी विल स्टिक टू दी सिलेबस. ठीक आहे. फक्त आपण काय बोलतोय किंवा हा एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट जो आहे 1923 मधला, हा तर वाचावाच लागणार आहे, जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे. पण या कोडमध्ये, कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020, यामध्ये एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन बद्दल जे जे मुद्दे आलेले आहेत ते फक्त आपल्याला बघावे लागतील. ठीक आहे. मग बाकी या सगळ्या गोष्टी इथे ज्या दिलेल्या आहेत त्या बघायची गरज पडणार नाहीये. ठीक आहे. सो तो एक भाग झाला. याचे मग मेजर हायलाइट जर बघितले आपण तर ESIC कव्हरेज जे आहे, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कव्हरेज, त्याला ते एक्सपांड करण्याबद्दल बोलतायत. त्यानंतर EPF अपील डिपॉझिट जे आहे, अपील करताना काही डिपॉझिट जे करावं लागते ते तिथे रिड्यूस केलेलं आहे. राईट. सो ओनली 25% जी अमाऊंट आहे ती डिपॉझिट करायची आहे. अगेन हे मेजर हायलाइट्स आहे, त्याला आपण पुढे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या थ्रू बघू शकतो. त्यानंतर सेल्फ असेसमेंट फॉर कन्स्ट्रक्शन सेस, त्यानंतर इन्क्लुजन ऑफ गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स. गिग म्हणजे जे बेसिकली आपण म्हणतोय किंवा कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू एका ठिकाणी अटॅच होत आहेत, म्हणजे असं नाही की एका ठिकाणी फुल टाइम आहेत. राईट. सो त्याला गिग हा शब्द आपण ऐकतो. सो तो एक भाग यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे डेफिनेशन त्यांनी दिलेले. गिग वर्कर म्हणजे नेमकं काय, प्लॅटफॉर्म वर्कर म्हणजे नेमकं काय, तो एक भाग त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. सोशल सिक्युरिटी फंड बनवा, त्याबद्दल ते बोलतायत की बऱ्याचशा वेळेस काय होतं, जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना लाईक PF असेल किंवा इन्शुरन्स असेल, यासारख्या गोष्टी ज्या आहेत, पेन्शन असेल, याला सोशल सिक्युरिटी आपण म्हणतो, मग ते मिळत नाहीये. मग ते अशा अनऑर्गनाइज सेक्टर, जे मेजॉरिटी वर्कफोर्स आहे आपलं, त्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना सोशल सिक्युरिटी मिळावी यासाठी हा सोशल सिक्युरिटी फंड बनवा, असं यामध्ये ते सांगतात. त्यानंतर डिपेंडंट म्हणजे कोण, म्हणजे कॉम्पेन्सेशन देताना एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन मध्ये पण हा भाग येणार. जेव्हा कॉम्पेन्सेशन दिलं जात आहे त्यावेळेस एका व्यक्तीच्या वरती डिपेंड असणारे कोण कोण लोक आहेत, मग ते डिपेंडंटची डेफिनेशन पण त्यांनी वाढवलेली आहे. सो कव्हरेज एक्सटेंडेड टू मॅटर्नल ग्रँड पॅरेंट्स अँड इन केस ऑफ फिमेल एम्प्लॉई इट ऑल्सो इन्क्लूड डिपेंडंट पॅरेंट्स इन लॉ, ब्रॉडनिंग फॅमिली बेनिफिट ऍक्सेस टू दीज पीपल. म्हणजे एकतर ते मॅटर्नल ग्रँड पॅरेंट्स पण त्यामध्ये आलेले आहेत, म्हणजे आईच्या बाजूनी जे असतील. त्यानंतर आपण बघतोय किंवा पॅरेंट्स इन लॉ जे आहेत, डिपेंडंट पॅरेंट्स इन लॉ, जर फिमेल एम्प्लॉई असेल तर मग ते सासू आणि सासरे, डिपेंडंट पॅरेंट इन लॉ आपण म्हणतोय. सो ते पण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. राईट. बाकी ऍक्सिडेंट्स बद्दल पण ते म्हणतात की कम्युटिंग ऍक्सिडेंट्स आर कव्हर्ड, म्हणजे तुम्ही समजा कामाला जाताय, म्हणजे कामाच्या ठिकाणी गेल्यावर काही झालं तरच तुम्हाला कॉम्पेन्सेशन मिळणार आहे असं नाही राहणार. आता तुम्ही कामाला जायला निघालेले आहेत आणि रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला तर त्या केसमध्ये देखील तिथे कव्हरेज मिळणार आहे असं ते म्हणतात. राईट. कम्युटिंग ऍक्सिडेंट्स आर कव्हर्ड म्हणजे काय, ऍक्सिडेंट ड्युरिंग ट्रॅव्हल बिटवीन होम अँड वर्कप्लेस आर नाऊ डीम्ड एम्प्लॉयमेंट रिलेटेड, आणि त्यामुळे तिथे कॉम्पेन्सेशनसाठी लोक क्वालिफाय होतील. राईट. तो पण एक भाग यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. राईट. ग्रॅच्युइटी जे आहे फिक्स टर्म एम्प्लॉईसाठी ग्रॅच्युइटी ते म्हणतात. मग त्यामध्ये ते म्हणतात की 1 वर्ष काम केल्याच्या नंतर तुम्ही एलिजिबल होणार आहात. 1 year ऑफ कंटिन्युअस सर्व्हिस यू विल बी एलिजिबल फॉर ग्रॅच्युइटी. राईट. सो तो एक भाग त्यामध्ये सांगतात. वॅकन्सी रिपोर्ट करणं, म्हणजे एम्प्लॉयरनी रेग्युलरली जे कोणते करिअर सेंटर्स आहेत जिथून बेसिकली लोकांना जॉबसाठी रेकमेंडेशन दिले जात आहेत, सो त्या करिअर सेंटर्सला अपडेट करत राहणं गरजेचं आहे एम्प्लॉयर्सनी की आमच्याकडे किती वॅकन्सी आहेत. वॅकन्सी रिपोर्टिंग बद्दल ते बोलतात. आणि त्यामुळे काय होईल किंवा असं नाही राहणार किंवा ओळखीने कुठेतरी जॉब लागून गेला, राईट, सगळं ओळखीवर चालू आहे आणि लोक फॉर्मली अप्लाय करतायत त्यांना जॉब मिळत नाहीये, असं नाही झालं पाहिजे. तर म्हणजे स्पेसिफाईड करिअर सेंटर्स आहेत जिथे लोक अप्लाय करतायत की इथे आमच्याकडं असं एक जॉबसाठी अप्लाय करताय तुम्ही, मग त्या केसमध्ये त्या कंपन्यांनी जिथे तुम्ही अप्लाय करताय त्या कंपन्यांनी काय करणं गरजेचं आहे, आमच्याकडे बा अशा व्हॅकन्सी आहेत ह्या रेग्युलरली रिपोर्ट करणं गरजेचं आहे. राईट. मग ते त्यामुळे काय होईल, ट्रान्सपरन्सी वगैरे चांगली होऊन जाईल. राईट. तो एक भाग यामध्ये ते सांगतात. हा झाला तुमचा तिसरा कोड, कोड ऑन सोशल सिक्युरिटी. चौथा कोड यामध्ये येतो कोड नंबर 4, ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020. हा देखील आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे. का? कारण फॅक्टरी ऍक्टचे प्रोव्हिजन्स यामध्ये आलेले आहेत. ओके. सो यामध्ये टोटल 13 कायदे आहेत, टोटल 13 कायदे जे यामध्ये मिक्स केले गेलेले आहेत.
राईट. 13 कायदे आहेत, मिक्स केले म्हणजे सगळ्यांचे प्रोव्हिजन यामध्ये आणलेले आहेत. सो 13 कायदे कोणते आहेत बघा. पहिला कायदा जो आपला सिलेबस मधला कायदा आहे फॅक्टरीज ऍक्ट 1948, त्यानंतर प्लांटेशन लेबर ऍक्ट 1951, माइन्स ऍक्ट 1952, त्यानंतर वर्किंग जर्नलिस्ट अँड अदर न्यूजपेपर एम्प्लॉई कंडिशन ऑफ सर्व्हिस अँड मिससेलिनस प्रोव्हिजन ऍक्ट 1955, त्यानंतर वर्किंग जर्नलिस्ट फिक्सेशन ऑफ रेट्स ऑफ वेजेस ऍक्ट 1958, मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ऍक्ट 1961, बीडी अँड सिगार वर्कर्स कंडिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऍक्ट 1966 आणि हे पुढे अजून कंटिन्यू होते. टोटल 13 आहेत. कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड ॲबॉलिशन ऍक्ट 1970, सेल्स प्रमोशन एम्प्लॉई कंडिशन ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1976, त्यानंतर इंटर स्टेट मायग्रंट वर्कमेन रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1979, सिने वर्कर्स अँड सिनेमा थिएटर वर्कर्स रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऍक्ट 1981, डॉक वर्कर्स सेफ्टी अँड हेल्थ अँड वेलफेअर ऍक्ट 1986, बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1996. असे टोटल 13 कायदे आहेत जे या कोडमध्ये आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात हे 4 जे कोड आपण म्हणतोय या 4 कोड पैकी सगळ्यात मोठा कोड जो आहे तो हा आहे. ठीक आहे. सो 13 यामध्ये कायदे आलेले आहेत आणि आपल्याला सिलेबस मध्ये जर आपण बघितलं इफ यू आर टॉकिंग अबाउट ITI प्रिन्सिपल एक्झामिनेशन तर यामध्ये आपल्याला सिलेबस मध्ये फक्त हा फॅक्टरीज ऍक्ट 1948 इथे बघायला मिळतो. राईट. आणि जर तुम्ही इंडस्ट्रियल सेफ्टीच्या त्या वॅकन्सीज बद्दल जर बघत असाल तर तिथे तर स्पेसिफिकली हा कोडच दिलेला आहे पूर्ण ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड. राईट. सो फॅक्टरी ऍक्ट 1948च्या अनुषंगाने जे जे मुद्दे येतात ते फक्त आपल्याला यामध्ये बघणं गरजेचं आहे फॉर ITI प्रिन्सिपल वॅकन्सीज. राईट. मग त्यामध्ये हे सगळे प्रोव्हिजन्स आलेले आहेत लाईक हजार्डस वर्क म्हणजे नेमकं काय होणार, युनिफाईड रजिस्ट्रेशन ते म्हणतायत किंवा इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन, युनिफॉर्म थ्रेशोल्ड ऑफ 10 एम्प्लॉई इज सेट फॉर इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये 10 एम्प्लॉई जर आहेत तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन तिथे करू शकता आणि बाकी या सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. राईट. सो अगेन यामध्ये बऱ्याचशा कारण खूप मोठा पार्ट आहे त्यामुळे इथे आपण बघतो की मेनली एक्सपांड केल्या जातात काही गोष्टी. म्हणजे मायग्रंट वर्कर म्हणजे कोण तर त्या डेफिनेशन मध्ये बरेचसे अजून लोक जे आहेत ते ऍड केले जातात. वाइडर डेफिनेशन ऑफ मायग्रंट वर्कर्स तो एक भाग त्यामध्ये ते सांगतात. त्यानंतर मग हेल्थ आणि फॉर्मलायझेशन म्हणजे ते म्हणतात की जे एम्प्लॉईज आहेत जिथे काम करतायत तिथे फ्री अॅन्युअल हेल्थ चेकअप झालं पाहिजे. तो पण एक मुद्दा त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. वुमेन्स एम्प्लॉयमेंट बद्दल इथे पण बोललं जातं. त्यासोबतच एक्सपांडेड दी मीडिया वर्कर डेफिनेशन. मीडिया वर्कर यामध्ये ते म्हणतात इट ऑल्सो इन्क्लूड दी एम्प्लॉईज हु आर वर्किंग इन इलेक्ट्रॉनिक मीडिया अँड ऑल्सो ऑल फॉर्म्स ऑफ ऑडिओ व्हिज्युअल प्रोडक्शन. सो फक्त असं जर्नलिस्ट म्हणल्यावरती वर्किंग जर्नलिस्ट किंवा सिने वर्कर्स या डेफिनेशन मध्ये अजून पण वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियामध्ये काम करणारे लोक इन्क्लूड केले जातात. बाकी हे तर आधीच आलेलं होतं करंट मध्ये. नॅशनल डेटाबेस फॉर अनऑर्गनाइज्ड वर्कर एक पूर्ण असा डेटाबेस बनवला जाईल जेणेकरून या अनऑर्गनाइज्ड वर्कर्सच्या वेलफेअरसाठी काही ना काहीतरी करता येऊ शकेल, त्यांना स्किल्स देता येतील. तो एक भाग झालेला आहे. सेफ्टी कमिटी यावरती तर ऑलरेडी लाईक क्वेश्चन्स पण आलेले आहेत. इवन एक जो पेपर झाला होता इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थचा 2023 मध्ये त्यामध्ये डायरेक्टली हा प्रश्न पण आलेला होता की सेफ्टी कमिटी म्हणजे काय. अशा एस्टॅब्लिशमेंट जिथे 500 किंवा त्यापेक्षा जास्त वर्कर काम करतायत त्यांना या प्रकारची एक कमिटी बनवावी लागेल टू एन्श्युअर दी सेफ्टी ऑफ देअर पीपल. त्यासोबतच असं एक बोर्ड पण बनवा म्हणतायत ते नॅशनल ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ॲडवायझरी बोर्ड. राईट. सो तो एक तसा एक इन्स्टिट्यूशन पण ते बनवा असं पण तिथे ते म्हणतायत. वर्किंग आवर आणि ओव्हर टाइमला रेग्युलेट केलं जात आहे. दिस इज दी प्रोव्हिजन ऑफ फॅक्टरी ऍक्ट. म्हणजे अगेन द पॉइंट इज की फॅक्टरी ऍक्ट मध्ये जे जे तुम्ही वाचलेलं आहे किंवा इथून पुढे वाचणार आहात त्या गोष्टी या कोडमध्ये कशा आलेल्या आहेत त्या पण बघून ठेवणं गरजेचं राहणार आहे. राईट. सो तो एक भाग आहे आणि यासारख्या मग सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. ठीक आहे. सो मेजर हायलाइट्स आहेत. अगेन यामध्ये काय आहे की आपल्याला ते जे कोड्स आपण जे म्हणतोय त्या कोडमध्ये
असं नाहीये किंवा इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर ITI प्रिन्सिपल एक्झामिनेशन और इवन दॅट डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, त्यामध्ये असं कुठेही नाहीये किंवा तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर सगळे कोड वाचायचे असं नाहीये. तर त्या कोडमध्ये आपल्या सिलेबसमध्ये जो मुद्दा आहे तो नेमका कसा रिफ्लेक्ट होतोय ते बघणं गरजेचं आहे. राईट. सो त्या अनुषंगाने आपली तयारी होणं गरजेचं आहे. अगेन इन दी एंड आपली ही जी बॅच आहे या बॅच ला तुम्ही जॉईन करून घ्या. ज्यांनी अप्लाय केलेला आहे फॉर ITI प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल या पोस्टसाठी. ग्रुप बी ची ही पोस्ट आहे आणि ऑलरेडी आपली ही बॅच सुरू आहे इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती. ठीक आहे. सो तिथून तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. खाली नंबर पण स्क्रोल होत आहेत, तिथूनही तुम्ही ह्या बॅचला परचेस करू शकता. त्यासोबतच ज्यांनी या पदासाठी अप्लाय केलेलं आहे, अगेन गुड पोस्ट वॅकन्सीज कंपॅरेटिव्हली कमी आहेत पण पद चांगलं आहे, डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ. आणि ज्यांनी यासाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी प्रॉपरली याला प्रिपेअर करणं गरजेचं राहणार. का? कारण तुम्हाला असं बरेचसे लोक म्हणणार किंवा कमी वॅकन्सी तुम्ही कशाला भरू फॉर्म, उगाच कशाला, म्हणजे मला वाटतं कमी वॅकन्सी माझं कुठं होईल असं बऱ्याचशा लोकांनी विचार केला असेल. त्यामुळे होऊ शकेल की कॉम्पिटिशन तिथे कमी होऊन जाईल. भरलाच नसेल फॉर्म तर काय 5 पदासाठी कुठे भरावा फॉर्म असं म्हणले असतील तर मग. राईट. सो त्या केसमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुम्ही ह्या बॅचचा विचार एकदा करू शकता. अगेन प्रॉपर पॉईंट बाय पॉईंट आपण हे सगळे मुद्दे कव्हर करतोय. ऑलरेडी त्या रेकॉर्डेड कोर्समध्ये ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ हा जो पार्ट आहे तो आपण पूर्ण कंप्लीट झालेला आहे रिसेंटली. आणि आपली ही जी बॅच आहे ITI प्रिन्सिपलची ती पण सध्या चालू आहे. तुम्ही त्या बॅचला परचेस करू शकता. ठीक आहे. सो आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. 4 लेबर कोड्स आहेत आणि त्याबद्दलची ही सगळी माहिती आपण इथे बघितली. ठीक आहे. आता आपण इथे थांबू. पुढे अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन पुन्हा भेटत राहू आपण. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.